यावर्षी रक्षाबंधनाचा सण हा शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाणार आहे आणि याच दिवशी चंद्रग्रहणाचीही चर्चा होत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे का? त्याचबरोबर राखी बांधताना कोणता वेळ शुभ आहे आणि राहू काळात राखी बांधावी का? त्याचबरोबर चंद्रग्रहणामुळे रक्षाबंधनाच्या सणावर काही परिणाम होणार आहे का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाऊ बहिणींनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला धार्मिक सण, व्रतवैकल्य, शुभ मुहूर्त आणि आपल्या परंपरांची माहिती आवडत असेल तर आजच आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वप्रथम जाणून घेऊया की रक्षाबंधन नेमके कधी आहे. यावर्षी रक्षाबंधन वार शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दिवशी श्रावण पौर्णिमा आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 48 मिनिटांनी समाप्त होणार आहे. म्हणजेच 28 ऑगस्ट हा रक्षाबंधनाचा मुख्य दिवस आहे. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की चंद्रग्रहण नेमके कधी आहे. तर 28 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रग्रहण होणार आहे आणि भारतातील काही ठिकाणी हे ग्रहण पहाटेच्या वेळेत दिसणार आहे. उदाहरणार्थ भारतासाठी उपलब्ध खगोलशास्त्रीय माहितीनुसार पहाटेच्या सुमारास ग्रहणाचे काही टप्पे दिसू शकतात आणि ग्रहणाची स्थिती स्थानानुसार बदलू शकते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की चंद्रग्रहण आहे म्हणून संपूर्ण रक्षाबंधनाचा दिवस अशुभ आहे असे समजणे योग्य नाही. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे राखी कधी बांधायची. तर पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा हा सूर्योदयापूर्वीच संपलेला आहे. त्यामुळे भद्रामध्ये राखी बांधायची अडचण या दिवशी राहत नाही. काही ठिकाणी पंचांगानुसार राखी बांधण्याचा शुभ कालावधी सकाळपासून वेगवेगळा असू शकतो. दिल्लीसाठी 5 वाजून 57 मिनिटापासून सकाळी 9 वाजून 48 मिनिटापर्यंतचा कालावधी दिला आहे. तर काही ठिकाणी स्थानानुसार वेळेत फक्त काही मिनिटांचा थोडाफार फरक पडू शकतो. म्हणून तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या शहराच्या पंचांगानुसार शुभ वेळ पाहणे सर्वात योग्य राहील. आता प्रश्न येतो की राहू काळात राखी बांधू नये का? तर परंपरेनुसार शुभ कार्यासाठी राहू काळ टाळण्याची प्रथा अनेक घरामध्ये पाळली जाते. त्यामुळे जर तुम्हाला राहू काळ टाळून राखी बांधायची असेल तर आपल्या स्थानिक पंचांगामधील त्या दिवसाचा राहू काळ तपासून त्या वेळेनुसार राखी बांधू शकता. पण एक महत्वाची गोष्ट, रक्षाबंधनाचा संपूर्ण दिवस राहू काळामुळे अशुभ होतो असे नाही. राहू काळ हा दिवसातील विशिष्ट कालखंडासाठी असतो. म्हणून राहू काळ आला म्हणजे पूर्ण दिवस खराब असा गैरसमज करू नका. आता येऊया चंद्रग्रहणाकडे. चंद्रग्रहणाच्या वेळी धार्मिक परंपरांमध्ये काही नियम सांगितलेले आहेत. अनेक कुटुंबांमध्ये ग्रहण काळात पूजा, जप, ध्यान किंवा नामस्मरण केले जाते आणि ग्रहण संपल्यानंतर स्नान करून देवपूजा केली जाते. वैज्ञानिक दृष्ट्या चंद्रग्रहण हे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या विशिष्ट स्थितीमुळे घडणारी खगोलीय घटना आहे. त्यामुळे ग्रहण आहे म्हणून घाबरण्याची काही कारण नाही. आता रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते पाहूया. सर्वप्रथम सकाळी घरातील देवांची पूजा करून वातावरण प्रसन्न ठेवावे. राखीच्या ताटात कुंकू, अक्षता, दिवा, फुले, मिठाई आणि राखी ठेवू शकता. बहिणीने भावाला औक्षण करून कपाळावर कुंकू आणि अक्षता लावाव्यात. त्यानंतर भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधावी. राखी बांधताना मनामध्ये आपल्या भावाच्या सुख समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना नक्की करा. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, जर तुमच्या घरामध्ये परंपरेनुसार ग्रहण काळातील धार्मिक नियम जर पाळले जात असतील तर आपल्या कुटुंबातील परंपरा आणि स्थानिक पंचांगानुसार ते नियम तुम्ही नक्कीच पाळू शकता. शेवटी आपली परंपरा महत्वाची आहे. आता रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात? तर भद्रा, राहू काळ आणि ग्रहण या तिन्ही गोष्टी एकच आहेत असे समजू नका.
या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याचबरोबर ग्रहणामुळे घाबरून रक्षाबंधनाचा सणच साजरा करू नये असा निर्णय घेऊ नका. तुमच्या धार्मिक परंपरेनुसार आणि स्थानिक पंचांगानुसार योग्य वेळ तुम्ही निवडू शकता. आता थोडक्यात संपूर्ण माहिती पुन्हा एकदा पाहूया. यावर्षी रक्षाबंधन वार शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. पौर्णिमा तिथी ही 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 48 मिनिटांनी समाप्त होते आणि भद्रा हा सूर्योदयापूर्वीच संपलेला आहे असे पंचांगात दिलेले आहे. 28 ऑगस्ट रोजी चंद्रग्रहण आहे आणि भारतातील काही भागात त्याचे काही टप्पे पहाटेच्या वेळी दिसू शकतात. स्थानानुसार दृश्यता बदलते, त्यामुळे रक्षाबंधनाचा सण चंद्रग्रहणामुळे पूर्णपणे अशुभ आहे असे समजण्याचे काहीही कारण नाही. राखी बांधण्यासाठी आपल्या शहराच्या पंचांगातील शुभ वेळ पाहणे हेच योग्य राहील. त्याचबरोबर राहू काळ लक्षात घेऊन राखी बांधू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.